झाले सागरी सुख झाले सागरी सुख झाले सागरी Thank you.
नाही बाबा. श्री क्षेत्र साबळेवाडी बरोबर ना? तुमचंच गाव आहे का? हो म्हणा की. श्री क्षेत्र साबळेवाडी आपल्या चाललेला हा नामजप यज्ञ सोहळा बरोबर आहे ना फौजी? नामजप चाललंय ना? म्हणजे तुम्ही भरपूर नाम घेतलंय. काल घेतलं, आता घेताय, उद्या घेणार, परवा विसरणार. नामजप सोहळा त्यातील दुसरा दिवस म्हणजे जागराची सेवा असं म्हणाय काय हरकत नाही. त्यातील जागराची सेवा जो साधक या धर्ममंडपात अन्नदान करतो, हेच संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती एके ठाया, तीच का धनंजया विभूती माझी. जो साधक या धर्ममंडपात अन्नदान करतो, जो साधक द्रव्यदान करतो, जो साधक सतरंजी तो कोण टाकायचा? सतरंजी टाकतो, जो साधक झाडू मारतो, जो साधक काल्याला येतो, जो साधक तन मन धन अर्पण करून त्या धर्माचं कार्य करतो ना, त्या सर्व साधकांच्या वाटेला मनाच्या वाटेला प्रस्तुत पाचपणे निवडा मग जगद्गुरु तुकोबा यांचा 2 दिवसाचा सप्ताह म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर तेज मला कळलंय. आणि तसं हे बरं आहे. पहिलं हौसन, दुसरं आणि तिसऱ्या वर्षी सगळ्या टायपोवाची टावेल टोपी. का पुढल्या वर्षी इकडे येऊ नका. पण तुम्ही खरं सांगू, आता बोलला खरं सांगू का? लक्षच नाही का? गोड चिंतन आहे का? मी तुम्हाला मी प्रयत्न करतो. अल्पशा छोट्याशा या गावामध्ये याचा जरा थोडासा हे करा. अल्पशा या छोट्याशा गावामध्ये आज थोडस नॉर्मल बोलायचं. तुमच्या या 2 दिवसाच्या सप्ताहामध्ये सुद्धा जगाचा बाप इथे या ठिकाणी येऊन उभा राहील एवढी तुमची निष्ठा पवित्र असावी लागते. आता पहिल्या दिवशी तुम्ही नाम घेतलंय आणि दुसऱ्या दिवशी लगेच मागायचं आहे. चांगलं आहे का नाही? चांगलं आहे का नाही? मागणं इतकं सोपं आहे. ऐका, संतांच्या चरित्राचा विचार करता थोडंसं मी चिंतन मांडत जाणार आहे. त्याला हलवूच नका, जसं असेल तसं. संतांचा चरित्राचा जर विचार केला तर थोडंसं मी चिंतन मांडत अभंगात प्रवेश करतोय. लक्ष नाही का? 2 दिवस सप्ताह असल्यामुळे काही संतांचं वाङ्मय तुम्हा आम्हाला बऱ्याच गोष्टी कळत बोलायचं बरं का माझ्यावर. हलवू नका, लय आवाज वाढवू नका. मी बरोबर बोलतो. मला संतांचं वाङ्मय तुम्हा आम्हाला अजून कळलं नाही. बऱ्याच गोष्टी अजून तुम्हा आम्हाला कळल्या. अजून भक्ती करायची कळली. अजून माणूस म्हणून माणसासारखा अजून वागत नाही. भक्तीच एक परिभाषा आहे. हलवू नका. जसं असेल तसं फौजी, जसं असेल तसं. या काळात आपल्याला याची सवय झाली बरं. आज आपल्याला ह्या गोष्टीची सवय झाली. वैकुंठवासी गुरु दत्ता महाराज सांगोळकर, वैकुंठवासी सद्गुरू रमेश महाराज काटेकर, वैकुंठवासी गुरु नामदेव अप्पा शामगावकर. अरे या लोकांनी जो परमार्थ केला ना महाराज, या लोकांनी जो परमार्थ केला, तुम्ही आम्ही परमार्थ करतोय, पण त्या लोकांनी परमार्थ जगला म्हणून आमच्यासारखी साधक तयार झाली. आता हे सगळं सिस्टमॅटिक आहे. मान्य आहे. काला ये तस्मय मान्य आहे. पण ह्याची झाली सवय, पण त्याला पर्याय नाही. सिस्टीम दादा जसं असेल तसं. आपल्या कीर्तनाचा एक नियम आहे. तुम्ही जर आज सिस्टीम चांगली लावली, तुमचा जर 1 मंडप असला तर किती होणार? 2. आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठेवलं तर 1 वर्षात लगेच दुसऱ्या घराचा पाया निघणार. आपलं कीर्तन विहिरीच्या पाणी पूजनाला ठेवलं तर 1 वर्षात दुसरं. आणि आपलं कीर्तन लग्नात ठेवल्यावर काही अभंग चिंतनीय आहे.
मी काय टप्प्याटप्प्या घेत अभंगात प्रवेश करतोय, कारण आपला सप्ताह 2 दिवसाचा. काही अभंग चिंतनीय आहेत, काही अभंग विश्लेषणीय आहेत, काही अभंग उपदेशपर आहेत, आणि काही अभंग मागणीपर आहेत, आणि काही अभंग कूट आहेत. एक एक टप्प्याचा विचार करू. काही अभंग चिंतनीय, काही गोष्टी चिंतनीय. वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा. सकळ पापे जाते भंगा, सकळ पापे जाते भंगा, सकळ पापे जाते भंगा, सकळ पापे जाते भंगा. वाचे म्हणता गंगा, सकळ पापे जाती. म्हणजे आपलं पाप एवढं आहे ते काय सदासजी जाणार, तुम्ही नाहीच म्हणताय. वाचे म्हणता गंगा गंगा, याचा आवाज कमी करा मला घुमते. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ पापे जातील भंगा. बरं कशाला म्हणायचं आहे? हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. नादी गणाला कोण करे, नादी गणाला कोण करे, नादी गणाला कोण करे. हरिमुखे, हरिमुखे पुण्याची. मग कशाला म्हणायचंय? तोंडानं. मग हे कसं पाहिजे? हे कसं पाहिजे? हे कसं पाहिजे? दोन्ही स्वर झालेत मला, दोन्ही. हे कसं पाहिजे? साथ आणि मवाळ मिथले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताची. बोलणं कसं असावं? गोड असावं. समोर माणूस भेटला काय म्हणायचं? रामकृष्ण हरी. बसताना रामकृष्ण हरी, उठताना रामकृष्ण हरी, रानात गेला काम करताना रामकृष्ण हरी, झोपताना झोपल्यावर म्हणून म्हणून ही वाचा एवढी पवित्र पाहिजे महाराज. आणि ही वाचा पवित्र होते ना ती फक्त नाम जपानं. म्हणून मी एक वाक्य नेहमी बोलत असतो की वारकऱ्याला जीवन इतकं सुंदर जगावं, इतकं सुंदर जगावं, इतकं सुंदर जगावं की तुम्ही जर रस्त्यानं जात असाल ना महाराज, तुम्ही रस्त्यानं जात असाल तर लोकांनी तुम्हाला रामकृष्ण हरी म्हणावं. इतकं सुंदर. याच्या पुढे जाऊन सांगतो, त्याच्या पुढे जाऊन सांगतो की मरताना असं मरावं. मरू पण मरताना असं मरावं की तुम्ही मेल्यानंतर तुमचा एखादा शत्रू जरी असला ना महाराज, तरी त्या शत्रूच्या डोळ्यात क्षणभर पाणी यावं. वाटकं सुंदर. म्हणून वाचे म्हणता काही अभंग उपदेशपर सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला. काही अभंग उपदेशपर. तसं मी जास्त करून उपदेशपर अभंग घ्यायचा भानगडीत पोहोचू पडत. त्याचं कारण आहे, कारण उपदेश करण्या अगोदर आपण तसं वागावं लागेल. मग त्या भानगडीत पडत आता मग आपण म्हणायचं तंबाखू खाऊ कुठपर्यंत? गादी उभा आहे तोपर्यंत. आणि गादीवरून खाली उतरलं की लगेच म्हणायचं कसं वाटलं आपलं कीर्तन. काही अभंग उपदेशपर, काही अभंग कूट कळतंय का? चिळकूट नव्हं, कूट. मुंगी उडाली आकाशी, मुंगी उडाली आकाशी, मुंगी उडाली आकाशी, मुंगी उडाली आकाशी. तिने गिळीले सूर्यासी, तिने गिळीले सूर्यासी, तिने गिळीले सूर्यासी, तिने गिळीले सूर्यासी. तोर नव लाव झाला, तोर नव लाव झाला, तोर नव लाव झाला,
तिने गेलेले सूर्यासी. मुंगी उडाली. झोपला काय तुम्ही? मुंगी उडाली. आता मुंगी केवढी असती? मुंगी केवढी असती? मुंगी केवढी असती? काळे का लालगी? दोन्ही असते. आता मुंगी केवढी असती? मुंगी एवढी असते पण चावल्यावर कळते केवढी असते. आणि चुकून जर शर्टात घुसली त्यातल्या त्यात मुंग्या बऱ्या. मुंगळ लय वाईट. मुंगी उडाली चिंचेच्या पानावर बांधले आधी विश्व आहे. हा जगाचा बाप आहे तो. असा कुठला मिस्त्री आहे महाराज? म्हणून म्हणलंय असा कुठला मिस्त्री आहे आधी कळस आणि मग आहे ना विठेवरी जाती पाऊले समान. 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 होती एक दाना जीवना दाता. 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 विठेवरी जाती पाऊले समान. विठेवरी जाती पाऊले समान. विठेवरी जाती पाऊले समान. विठेवरी जाती पाऊले समान. ज्याची जो समान आहे तो मिस्त्री आहे. मुंगी उडाली आकाशी. मुंगी म्हणजे माया. हिने या विश्वाची निर्मिती केली. जय ते कोटेच काही चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्यच होते बाई. गाणं वाजे रे तेरे ते. 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 वा हो महाराज. तिकडे एखादी देवी उठती. आहा विठाला विठाला जेव्हा नव्हत्या कोटेच काही चंद्र सूर्य तारा या विश्वात काहीच नव्हतं. त्यावेळी एक परब्रह्म जन्माला आलं. तिथे एक अलगच निर्माण झाली. तिथे एक चला विषयांतर माझं मला कुठ सांगायचंय. मी काय विषयांतर करत जाते ते उत्तर आहे का 2 दिवसा सप्ताह म्हणून सगळं आपण एकदम चिंतन मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. जेव्हा नव्हत्या कोटेच म्हणजे काहीच त्या विश्वात नव्हतं. आजा पंजा चेअरमन सरपंच महाराज नाही का आहे ना. जेव्हा नव्हते कोटेच काही चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्यच होते. शून्य होतं. विश्व शून्य होतं. त्या विश्वाचा विस्तार माझ्या भगवंताने केलाय. अवघे शून्यच होतं. बरं आता चला विषयांतर होतं पण जातो जाता म्हणजे इथे एक शून्य काढलं मी. या शून्याला किंमत बोला बोला बोला. या शून्याला किंमत आहे का? नाही. बरं या शून्याला किंमत. या शून्याला किंमत कधी एक कुचकी आली का नाही. या शून्याला किंमत आहे कधी असता हृदयामध्ये मी रामू सर्व सुखाचा रामू का म्हणता श्री कामू विषयावरी. किंवा हे हृदयीची ते हृदयी घातले. हृदया हृदयी एक झाले. या शून्याला किंमत अजून आता नाही. या शून्याला किंमत अजून नाही. लक्ष ऐका.
बरं या शून्याच्या पुढ्यात मी एक काढला, आता या शून्याला किंमत किती झालं? बोला बोला किती झालं? 10. त्याच्या पुढे शून्य काढलं किती झालं? 100. त्याच्या पुढे शून्य काढलं, त्याच्या पुढे शून्य काढलं, बस का पाकिट? या शून्याला किंमत प्राप्त कधी झाली? आपला तो एक देव करुणी घ्यावा, आपला तो एक देव करुणी घ्यावा, आपला तो एक देव करुणी घ्यावा, आपला तो एक देव करुणी घ्यावा. हे नैना जीवा सुखनो हे, हे नैना जीवा सुखनो हे, हे नैना जीवा सुखनो हे. तो एक आपलासा केला की मग या विश्वातून तुम्हा आम्हाला काय होतं? मोक्षाची प्राप्ती होते. दोन वाटा येतात, तेनेचे पण ते चालू जाता. म्हणून काही अभंग चिंतनीय, काही अभंग उपदेश पर, काही अभंग मागणी पर, काही अभंग मागणी पर. बर या अभंगात मागणाराही मोठा, देणाराही मोठा. मागणारा किती मोठा आणि देणारा किती मोठा लक्ष नाही का? पण देणारा किती मोठा? म्या बोलविला वेदू बोले, म्या चालविला, म्या हलविला प्राणू हरे जगाती जळता. म्या हलविल्या. देणारा किती मोठा आहे? देणारा लय हुशार आहे. देणारा सल्ला देत, देणारा सल्ला देत आधी घेतो, आधी म्हणून आधी द्यायला शिका. आपला हात कसा असावा? श्रीमंताची व्याख्या सांगत असताना एक सुंदर वाक्य मी काल एका चिंतनात वाचून गेलो. श्रीमंत नेमका कुणाला म्हणावं? ज्याच्याकडे 10 लाख रुपये त्याला श्रीमंत म्हणावं, ज्याच्याकडे 1 कोटी आहे त्याला श्रीमंत म्हणावं. मग श्रीमंत कुणाला म्हणावं? तर आपल्या खिशात 10 रुपये आहेत आणि त्या 10 रुपयातला 1 रुपया धर्माच्या कामाला खर्च करतो ना, त्याला श्रीमंत, त्याला श्रीमंत म्हणावं. मागणारा मोठा आहे, देणारा त्याच्यापेक्षा मोठा आहे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा. ऐसा तू समर्थ आहे, तो समर्थ आहे, तुम्ही आम्ही समर्थ. अजून समर्थ 2च. जो या मृत्यू विजय करतो ते एक समर्थ आणि एक भगवंत समर्थ. तो आणि हा म्हणजे तो हा विठ्ठल बरोबर, तो हा विठ्ठल बरोबर. म्हणून मागणारा मोठा आहे. अहो इतका चतुर आहे तो, इतका चतुर आहे की तो इतका चतुर आहे. चतुरत्व शिरोमानी, चतुरत्व शिरोमानी, गुणलावण्याची खाणी, गुणलावण्याची खाणी, मुहूर्त सते ओवानी, धन्यपती विठोबा. चतुरत्व शिरोमानी, चतुरत्व शिरोमानी, गुणलावण्याची खाणी, गुणलावण्याची खाणी, मुहूर्त मागणाराही मोठा, देणाराही मोठा. मागणारा किती मोठा आहे? चतुर आहे. तुम्हाला वाटतं मी चतुर आहे? इल्ला, तुम्ही चतुर. तुम्ही फक्त म्हणता हे घर आपण बांधलं. आता तुम्ही बांधलं का त्यानं बांधलं? तुम्ही बांधलं का त्यानं बांधलं? ही विहीर कुणी बांधली?
अरे बाबा तू विहीर काढलीस त्याला पाणी कुणी दिलं? म्हणून या विश्वात एकमेव फक्त संत आणि देव मोठे. संतांची पायी हवा विश्वास, देणारा मोठा आहे. आता देणारा मोठा कळला, आता मागणारा ऐका. मागणारा किती मोठा आहे? वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, राणी वावर हो, वेदाचा तो अर्थ आमासीच. तुम्हा आम्हाला बऱ्याच गोष्टी कळल्या. वेद कळतो का आम्हाला? तुम्हाला सुद्धा नाही कळणार. मला बघा, शम, दम, तितिक्षा, आजादवाद, खंडन मंडन, पूर्व मीमांसा, उत्तर मीमांसा, दृष्टिसृष्टीवाद, ज्ञानमय कोश, विज्ञानमय कोश. काय कळलं? तुम्ही म्हणलं असाल तुला उभाच त्यासाठी केलाय. कळण्यासाठी माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी 4092 अभंगाचा गाथा तयार केला आणि मग छाती टोकून सांगितलं वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा. मागणारा हे मोठा. अजून प्रमाण नंबर 2, तुकाराम तुकाराम नाम घेता कोण? सांगोडकर होय. कोण? यम. बघितलाय का? बघितलाय का तुम्ही? बघितला असता इथं बसला असता का? सगळी साबळेवाडी गोळा झाली असते. 33 कोटी देव एका बाजूला आणि यम एका बाजूला. तो यम सुद्धा माझ्या तुकोबरायाला घाबरतो. यम असा नेत नाही. यम कोणाला सोडीत? मारिती तोडीती जोडीती निष्ठुर, मारिती तोडीती जोडीती निष्ठुर, मारिती तोडीती जोडीती निष्ठुर, मारिती तोडीती जोडीती निष्ठुर. यमाचा किंकर बहुसारे, बहुसारे, जोडीती जोडीती निष्ठुर, मारिती तोडीती जोडीती निष्ठुर. मारी ती तोडी ती जोडी ती निष्ठुर असा हसणारा यम. काळ करी सलाम तुकिया घरी राबत असे किंवा अनुरण या टोकडा तुका आकाश एवढा. केवढे मोठे मागणार आहेत. एवढा अधिकार आहे महाराज त्यांचा. तुकिता तुलनेशी ब्रह्मचेता श्रीपाले मनोनी रामेश्वरी, मनोनी रामेश्वरी. चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा, आरती तुकारामा, स्वामीचा गुरुरामा, सचिदानंद मूर्ती, सचिदानंद मूर्ती, पायला करिया आरती तुकारामा. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकोबरायांच्या पायाजवळ येते. एवढा मागणाराही मोठा, देणाराही मोठा. काही ठिकाणी मागणारा मोठा, मागणारा लहान, देणारा मोठा. बघा तुम्ही बळीराजा बघा, मागणारा किती लहान आणि ती कुणाकडे मागाय गेला? वामन महाराज. म्हणून काही ठिकाणी मागणारा मोठा, देणारा मोठा. मग काही अभंग चिंतनीय, काही अभंग उपदेश, काही अभंग कूट, काही अभंग विश्वसनीय, काही अभंग मागणीपर. त्यातील काही अभंग मागणीपर, मागणी प्रकरणातील तुकोबर आहे. आज देवाच्या समोर मागत असताना मागणीचे अनेक प्रकार आहेत. मागताना काही ठिकाणी नम्र होऊन मागावं. नम्र झाले होता तेने कोंढिले आनंदा. काही ठिकाणी मागताना कसं मागायचं?
तुम्हाला जर 50,000ची गरज आहे, तुम्हाला जर 50,000ची गरज आहे असं समजा, बरं गरज आहे, आणि तुम्ही जर एखाद्या व्यक्तीकडे मागायला गेला तर तुम्ही जाताना दांडकं घेऊन जावा. हा, काही ठिकाणी नम्रतेनं मागावं, काही ठिकाणी ह्याची दान दे गा देवा तुझा निसरण भाव, हेच दान दे मला, हेच दान दे. कुठलं? अट्टहासाचं मागणं याला म्हणायचं, याला अट्टहासाचं मागणं म्हणायचं. हा, तुम्ही रस्त्याने जात असताना पोराला हाताला धरले, पोरगा रस्त्याने चाललाय, पोराला बोटाला धरले, बोटाला धरल्यानंतर पोरगाला दुकानाची टपरी दिसली, दुकानाची टपरी दिसली, दुकान दिसलं तर पोरगा तुम्हाला म्हणतं पप्पा मला चॉकलेट. तुम्हाला काय पोरं नाही का? मला चॉकलेट द्या. तुम्ही म्हणता चॉकलेट नको दुसरं काहीतरी घे, ते म्हणतात नाही मला, याला म्हणायचं अट्टहासाचं. काही ठिकाणी देवा आता ऐसा करी उपकार, देवा ऐसा करी उपकार, देवा ऐसा करी उपकार, देवा ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाणी भर, देहाचा विसर पाणी भर, देहाचा विसर पाणी भर. देवा आता ऐसा, कैसा उप म्हणजे जवळ, कार म्हणजे करणे. देवा तू मला जवळ कर, देवा तू मला जवळ कर. देहाचा विसर, मग माझ्या देहाचा विसर पडेल, बरोबर, मग माझ्या देहाचा विसर पडेल. देवा आता ऐसा, मग देहाचा विसर पडेल, बरोबर का? या ठिकाणी मागत असताना तुकोबर आहे, भगवंताची स्तुती करताय मागताना. प्रत्येक अजून नाही कळलं तुम्हाला, तुम्ही जर तळमावड्यात गेला, डेबवाडीत गेला आणि तुम्हाला जर शेजारचं तात्या भेटलं आणि तुम्ही त्याला म्हणला तात्या चहा द्या, तो म्हणून काय पैसे ठेवायचे दिलेस का? पैसे, बरोबर आहे का? तू म्हणून पैसे ठेवाय दिलं का? तो तुम्हाला चहा देणार नाही, वे देणार नाही. तुम्ही काय करायचं नाही, तुम्ही फक्त त्याला एवढं म्हणायचं तात्या आमच्या आता यंदा आपल्या गावात पंचवार्षिक निवडणूक लागल्या आणि या निवडणुकीत यंदा आपल्या वार्डात तुमच्यासारखा दुसरा माणूस उभा राहा कोण नाही. ते म्हणते चला, याला म्हणायचं स्तुती करू मागणं. विठाल जगद्गुरु तुकोबर आहे, स्वतः संत असताना. अरे म्हणून सांगतो, या पवित्र म्हणून तुम्ही जन्म घेतलाय, या तालुक्यात तुम्ही जन्म घेतलाय, या जिल्ह्यात तुम्ही जन्म घेतलाय, तुम्ही आम्ही भाग्यवान आहे. सांगतो महाराज का महाराष्ट्र गरजा, महाराष्ट्र मेळा अभंगात प्रवेश करतो, लक्ष नाही का? महाराष्ट्र कशाला म्हणावं, महाराष्ट्र कशाला म्हणावं तर तुकोबर यांच्या गळ्यातील विणा म्हणजे महाराष्ट्र. शेतकऱ्याच्या दारातील तुळस म्हणजे महाराष्ट्र आणि वारकऱ्यांच्या गळ्यातली माळ म्हणजे महाराष्ट्र. गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. या महाराष्ट्रात संतांनी जन्म घेतलाय. मागत असताना अधिकार संपन्न असावं लागतं. तसं पाहिलं तर संतांनी मागणं बसत नाही, बरोबर भाऊजी? पण संतांना मागणं, जो मागतो तो बुवा त्याला माझा इलाज. तुम्हाला कळलंय, तुम्हाला कळलंय. हेच वडील जे जे करते दया नाव धर्म ठेवी. हा, म्हणून संतांनी मागणं बसत नाही, तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबर या अभंगात मागतायत फौजी. याचं कारण असं आहे की तुम्ही आम्ही मागतोय हे स्वतःच्या कल्याणासाठी मागतोय. तुम्ही मंदिरात जाता, अभंगात प्रवेश करतो, लक्ष नाही का? तुम्ही मंदिरात जाता, मंदिरात गेल्यानंतर तुम्ही तुमचं आणि मागणं सोपं आहे. तुम्ही काय करता? मंदिरात जाता, मंदिरात गेल्यानंतर 5 रुपयाचा, 10 रुपयाचा, 1 रुपयाचा घेता का नाही? मंदिरात जाता का नाही? हो तरी म्हणा, नाही तरी म्हणा. मग हा, मंदिरात जाता, नारळ घेता, महाराज नारळ घेता. आपला दोघांचा नारळ एकदम फुटला पाहिजे. नारळ घेता, नारळ घेतला आणि नारळ परत मंदिरात गेला, फुटला. नारळ फुटल्या प्रामाणिक सांगायचं, मंडपात बसलाय उचकील. नारळ फुटल्यानंतर नासका निघाला तर काय झाला? पावला. आणि चांगला निघाला तर आज जे चांगला निघाले एवढा तुकडा ठेवतील, बाकी कालवणाला घेऊन येईल. अरे
ज्या भगवंताला तुम्ही देताय ना, ज्या भगवंताला तुम्ही देताय ना, हे उदार अंतकरणाने द्या. तुमच्या जीवनाचा नव्हे, तुमच्या कुळाचा उद्धार होईल. म्हणून मागणाराही मोठा, देणाराही मोठा. या अभंगात जगद्गुरु तुकोबराय स्तुती करतात अभंगाचं पहिलं. धर्माची तू मूर्ती, 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 धर्माची तू मूर्ती. पाप पुण्य तुझ्या हाती, पाप पुण्य तुझ्या हाती. मज तोडली दातारा, तोडली दातारा. पाप पुण्य तुझ्या हाती, पाप पुण्य तुझ्या हाती. मज तोडली दातारा, मज तोडली दातारा. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे. आपल्या हातात काय? देव काय आहे? धर्माची मूर्ती आहे. जो देतो त्याला देव म्हणावं, जो देतो त्याला देव म्हणावं, जो मागत नाही त्यांना संत म्हणावं. आणि तुम्ही आम्ही मागितल्याशिवाय राहत म्हणून माणूस आहे. धर्माची तू, शब्द गोड आहे. धर्माची ती तू मूर्ती. धर्म म्हणजे नेमकं काय? धर्म म्हणजे नेमकं काय? धर्माची व्याख्या पाहत असताना गोड व्याख्या आहे. धर्म म्हणजे नेमकं काय? सोपं आहे. धर्म म्हणजे लय आता अवघडत घुसायची गरज नाही. भावानं भावाशी भावासारखं वागणे तया नाव धर्म. धर्म. भाव भावाचा भावासारखा राहतो का? नाही राहत. भावाभावाची भांडणं कुणामुळे होते? कुणामुळे होते? तुम्ही म्हणा की म्हणा, मी नाही म्हणत. मी कसं म्हणू? अरे भावानं भावाचं घेतलं की महाभारत घडतं, आणि भावानं भावाचं दिलं की रामायण घडतं. धर्म म्हणजे वेगळं काय? पतीने पतीची सेवा करणे. पतीची या मता म्हणजे बरोबर आहे का नाही? धर्म वेगळा. मी धर्म वेगळा सांगणार नाही. मी लय किचकट पोहा सांगणार नाही. लय भानगडीत शिरत. हा, सामान्य लोकांना सामान्य कळलं पाहिजे. मला काही लय येत, मी काय बोवा व्हायचा लायकीचा नाही. ऐका, म्हणून सांगतो, या तालुक्यात तुम्ही आम्ही जन्म घेतला कारण याच तालुक्यात गगनगिरी महाराजांनी जन्म घ्यावा. याच तालुक्यात संत योगी हरिबाबांनी जन्म घ्यावा. याच तालुक्यात सद्गुरु रमेश महाराजांनी जन्म घ्यावा. आणि याच तालुक्यात तुमच्याच भागात लोटांगणे बाबांनी जन्म घ्यावा. गेले दिगंबर ईश्वरी होत राहिले त्या कीर्ती जगात. मोठं होणं तुमच्या आमच्या हातात नाही. धर्माची तू लक्षात ठेवा माझं शब्द. मोठं होणं हे तुमच्या आमच्या हातात नाही. जगाचा बाप ठरवतो. जगाचा बाप ठरवतो. हा, ही लोक का मोठी झाली? कारण या लोकांनी फक्त धर्माचं पालन केले म्हणून ती मोठी झाली. धर्माचे पालन करणे पाखंड खंड. धर्म एवढा सोपा आणि अवघड नाही. पतीची सेवा करणे तया नाव. बोला की तुम्ही लाजला का काय? हा, पतीच्या मता अनुसरून पतिव्रता. आणि एका पतिव्रतेनं सूर्य थांबवला. एका पतिव्रतेनं सूर्य थांबवला. नव्हे एका पतिव्रतेनं मंदिरातला देव दगडाचा केला. तिचं नाव रंदामाता. सामर्थ्य आहे पतीची या मता अनुसरणी. सोपं आहे. जे पतीने सांगितले तुम्ही चेहरा पाडू नका. ते तुम्ही ऐकलंच. हो तरी म्हणा, नाही तरी म्हणा. ऐकलंच. आवाज नाही आला.
ऐकलंच म्हणजे तो म्हणला होय ग पाणी दे तुम्ही म्हणायचं तुझा तू उठून बरोबर जगाचा बाप हा धर्माची मूर्ती होता. प्रत्येक कार्य धर्माने केलं. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अद्भुतानं धर्मस्य तदात्मानं सुखी. धर्माचं रक्षण करण्यासाठी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रात यावं लागलं. धर्माचे पालन हा देव धर्माची मूर्ती आहे. काही ठिकाणी देव अधर्मानं वागला महाभारतात बरोबर आहे भाऊजी. त्याचे प्रत्येकाचे एक कारण आहे. देव कुठलीच गोष्ट विनाकारण करत देवाकडे एक पारडा आहे. देवाकडे पारडा आहे धर्माची तू मूर्ती. देवाकडे एक पारडा आहे महाराज. देवाकडे एक पारडा आहे पाप आणि पुण्य. पाप पुण्य तुझे आणि देवाकडे दुसरं पारडा आहे कर्म आणि अकर्म. तुम्ही चांगलं कर्म केलं तर देव तुमचं कल्याण करणार. तुम्ही दुसऱ्याच्या बांधावाची वैरण चोरली देवानं आपल्या घरातली सोडली नाही महाराज. पुण्यवंत पाताळलं की ह्याला पुण्यवंत पाताळलं की ह्याला दरिद्रीचं भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला दिवानाचा अपमान केला देवाचं पारड बघितलं का तुम्ही. पुण्यवंत पाताळलं की दरिद्रचं भाग्यवंत. दरिद्र असला सुद्धा भाग्यवंत केला कारण धर्माची तू मूर्ती. का सांगतोय तुम्हाला पाताळात नेला कारण धर्माची तू मूर्ती. दरिद्रचं भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला. चोरटा कोण ज्ञानेश्वर महाराज. बोलिले वाल्मिकी तैसेची करीन म्हणून चोरट्याचा बहुमान वाढविला. चोरटा असणारा माझा आपला वाल्या खोळी त्याचा संतांच्या पायावर विश्वास ठेवल्यानंतर वाल्याचा वाल्मिक ऋषी सुद्धा होतो कारण धर्माची तू मूर्ती. पाप पुण्य तुझे हाती. बर धर्म 2 मिनिटात कळला म्हणजे भावानं भावाशी वागणं तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या मान्य आहेत बरोबर. यांचा जसा धर्म आहे तसा पतीचा पण धर्म आहे ना. आता सांगतो तुम्ही म्हणला सर तुम्हाला आमचं सांगतोय आपला पण काही धर्म आहे का नाही. तुमचे लग्न झाले का नाही. आपला काही धर्म आहे का नाही. हाय धर्म पहिला धर्म हाय आपलं जुळलंय आता जुळू आपण मग आपल्याला सवय झाल्या रोज या गाव आहे आम्हाला. माणूस वाईट नसतो लक्ष नाही का. माणूस वाईट नसतो असू माणूस वाईट नसतो पण व्यसन वाईट असतं. मला नाही मजा कळला अजून. म्हणून काय सांगितलं तुम्ही. वा धन्य. आणि खरंच आहे महाराज. रात्री अभंग कुठला झाला होता सांगू नका जरा बोलणार तुम्ही. कुठला अभंग झाला होता. तुम्ही कीर्तनाला आला होता का बोवाला बघायला आला होता. आणि महाराज त्यांचं उपकार आहेत आपले. काय उपकार आहे सांगतो मला. तुम्ही विसरताय म्हणून आमचा धंदा चाललाय. धर्माची तू मूर्ती. देव धर्माची मूर्ती आहे. अरे काही ठिकाणी देवाने अधर्म केला. करणारा माताने देवाने अधर्म केला.
भीष्माचार्यांना मारताना देवाने अधर्म केला, परिणाम पुढे सांगतो मी, पाप पुण्य तुझे हाती. पण तत्पूर्वी लक्षात घ्या, परत पाठीमागे या सिद्धांतामुळे माझ्या मुद्दा असा आहे, आपलं बी काय कर्तव्य, आपलं पण काय कर्तव्य आहे, हा आपल्या पत्नीच्या यथोचित गरजा पूर्ण करणं. तया नाव धन्यवाद. तया नाव केलं पाहिजे का नाही. वर्षात एक तोळा पास का बरं, 1 तोळा राहू दे, 1 ग्राम तरी आपल्या पत्नीच्या अंगावर 1 ग्राम तरी करावं महाराज. वर्षात 2 साड्या याच्या का नाही हो तरी म्हणा, नाहीतरी म्हणा तुम्ही कीर्तन संपवतो. याच्या का नाही घेतल्याच, आवाज नाही आला, घेतल्याच अजून नाही वाढला, घेतल्याच किती हजाराच्या घेतल्याच पाहिजे. वर्षात 2दा तुम्हाला माहेर नेऊन सोडलंच, माहेर नेऊन सोडलंच हो म्हणा की सोडलं पाहिजे, पण कसं मागणं न जाता. सकाळी जाऊन सोडायचं आणि संध्याकाळी फटफट घेऊन जायचं. आणि मामा बाहेर उभा असतात, मामा म्हणते जावे बापू घशावाला, ते म्हणते तिला न्यायला आलोय. पण तिला न्यायला का म्हणालाय, काय नाही महाराज, आमची म्हस दूध देत नाही, आमची म्हस तिची हातावली आहे. आता म्हस का कुठे धर्माची मूर्ती आहे, धर्माची तू मूर्ती. आता तू शब्द वापरला, या तू शब्द वापरला चिंतन मांडूया. तू म्हणजे महाराज बरोबर म्हणजे तू शब्द हा एकेरीवाचक शब्द आहे. एकेरीवाचक शब्द कोण कोणाला म्हणतं, बायको आपल्या नवऱ्याला तू म्हणते का तुम्ही म्हणती, आगाव म्हणते तू तू मला भ्या वाटत. हो महाराज, मी एका पुण्याला गेलो, सेवा केल्यानंतर जेवण होतं, 7 ते 9 गेलो, 9 वाजता जेवलो. जेवल्यानंतर समोर जेवाय बसलो, सुंदर असं जेवण होतं. आणि जेवण वाढलं, आणि जेवण वाढल्यानंतर चपाती आली, आणि आतनं आवाज आला, सचिन चपाती आणू का रे. मी म्हणलं सचिनराव, नाव नाही ना कोणाचं, बरं नसू सांग. म्हणलं सचिनराव तुमची बहीण आहे वाटतं. ते म्हणला बहीण नव्हं, मग बायको आहे. म्हणलं मग तुम्हाला आरकार करत्या. म्हणला महाराज त्यासाठीच तुम्हाला आणले. मलाही ग बसवणार. म्हणून महाराजांना कुठेही उपदेश करायचा, धर्माची जो मूर्ती. मी म्हणलं ताई बाहेर आल्या, म्हणलं ताई आपल्या नवऱ्याला एकेरी नावानं उल्लेख करू नये. ती मला म्हणली स्टँडअप, स्टँडअप, हु आर यू, गेट आउट. तसाच हात धुतला, बाहेर आलो. जोडीदार सोबत होता, जोडीदार मला म्हणला महाराज त्या ताई काय म्हणल्या. म्हणलं काय म्हणल्या नाहीत, पुढल्या वर्षी असंच जेव्हा या म्हणल्या. धर्माची तू, तुझ्या शब्दावर थांबा. तू मूर्ती एकेरीवाचक शब्द आहे. तू शब्द का, मित्राला मी तू म्हणतो बरोबर, किंवा सलोका जर असेल तर तू शब्द वापरतो. मग तो कोबरायांनी या ठिकाणी तू शब्द का वापरला, याचं उत्तर ऐकता का. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर. जे जे झाले अवतार तुकोबराय देवासोबत होते. पहिला अवतार अंबरीश राजा, दुसरा अवतार भक्त प्रल्हाद, तिसरा अवतार अंगद, चौथा अवतार उद्धव, 5वा अवतार नामदेव, आणि मग 6वा अवतार जगद्गुरु तुका अवतार नाम याचा. संप्रदाय सकळांचा येतोनिया, संप्रदाय सकळांचा येतोनिया, संप्रदाय सकळांचा येतोनिया. जगद्गुरु अवतार नाम याचा, संप्रदाय सकळांचा येतोनिया, संप्रदाय सकळांचा येतोनिया, संप्रदाय सकळांचा येतोनिया. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा. देवाच्या सोबत तुकोबरायाने अवतार घेतला, या अधिकाराने तुकोबराय सांगतात धर्माची तू मूर्ती. देवा तू धर्माची मूर्ती आहे. अनेक ठिकाणी देवा धर्म वाढला, पण त्याचं कारण पाप पुण्य तुझे तुझे हाती. हे पाप आणि पुण्य
ही कुणाच्या हातात आहे? भगवंताच्या हातात आहे. तुमच्या आमच्या हातात, तुमच्या आमच्या हातात काही नाही. भगवंताने एक कनेक्शन ठेवलंय. देवानं आपलं कनेक्शन ठेवलंय. देवानं कनेक्शन का ठेवलंय? देवानं तुमच्या जीवाचा धागा स्वतः कनेक्ट करून ठेवलाय. आयुष्याचा दोरा, तो दोरा आहे ना, तो दोरा आणि पाप पुण्य हे भगवंतानं त्याच्या हातात ठेवलंय. पाप पुण्य तुझे हाती. दोरा तुटायच्या तुम्ही काय म्हणायचं? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. सगळ्यांनी म्हणा. छत्तीला हात लावायचा, घालून या भार देवावरी. मग देवा धर्माची मूर्ती आहे. तू पाप पुण्य तुझ्या हातामध्ये आहे. मग ज्यावेळी कर्णाला तू मारलंस तेव्हा तू अधर्म केलास. मान्य, देव धर्माचीच मूर्ती आहे. देवानं कोणतेही काम विनाकारण केलं, पण कर्णाला मारण्याच्या अगोदर या देवानं अधर्म केला. याचं उत्तर असं आहे, कर्णाला मारण्याच्या अगोदर कर्णानं सुद्धा आपलं काहीतरी चुकीचं केल्याशिवाय त्याला मारणार. काय चुकीचं केलं कर्णानं तर ऐका. त्याचं गोड दृष्टांत पांडव प्रकरणात आहे. महाराज आवाज खाला. कर्ण बलाढ्य होता, कीर्तिवान होता, पण द्रोणाचार्याने क्षत्रियांना विद्या दिली आणि मग द्रोणाचार्य कर्ण गेला. कर्णाने सांगितलं मला ही विद्या द्या. द्रोणाचार्याने सांगितलं मी विद्या देणार नाही, कारण मी ज्यांचं अन्न खातोय त्यांची मी काय केली पाहिजे, म्हणून अन्न खाताना सुद्धा विचार करून खावं. म्हणून देवाला, संतांना आणि सद्गुरूंना कधीही फसवायचं नसतं. विठ्ठल. आणि कर्णाची मांडी पोखरल्यानंतर त्यातून रक्त वाहत गेलं आणि ते रक्त भगवान परशुरामाच्या गालाला स्पर्श झाला. ओलं काय लागतंय म्हणून भगवान परशुराम उठून पाहिलं तर रक्त पाहिलं. पण भगवान परशुरामाने पहिला प्रश्न केला, ज्या आरती एक भुंगा येतोय, तुझी मांडी पोखरतोय आणि मांडी पोखरून सुद्धा तू यथकिंचित हल्ला नाहीस, याचा अर्थ तू ब्राह्मणाचं पोरग. पाप पुण्य तुझे हाती. कर्म किती सूक्ष्म आहे सांगताय का? यथकिंचित हल्ला नाहीस. मग कर्णाला सुद्धा दरदरून घाम आला आणि घाम आल्यानंतर कर्णाला विचारलं तुझं मूळ स्वरूप मला सांग. मग कर्णानं आपलं मूळ स्वरूप सांगितलं. म्हणला मी क्षत्रिय नसून, मी ब्राह्मण नसून, मी क्षत्रिय आहे. नाही, मी बघितलं तुम्ही हुशार आहे का?
ज्याला हे कळलं त्याला सगळं आलं. विठ्ठल विठ्ठल. माझ्याकडून विद्या फसवून घेतली, बरोबर. म्हणून मी तुला शाप देतो की ज्यावेळी तुला या विद्येची गरज असेल त्यावेळी तू विद्या विसरून जाशील. परिणाम युद्ध चालू झालं. अर्जुन आणि कर्ण युद्ध चालू झालं. समोरासमोर युद्ध झाले. एवढ्यात कर्णाचं रथाचं चाक खड्ड्यात रुतलं. रुतल्या कर्ण खाली उतरला. आपलं शस्त्र खाली ठेवलं. परिणाम रथाला हात लावला आणि रथाला हात लावल्या भगवंतानं सांगितलं, अर्जुना अरे सावध हो, धनुष्य हातात घे, हीच वेळ आहे आणि धनुष्य मार. त्यावेळी कर्णाने सांगितले, मी निशस्त्र आहे, बाण मारू नको. परिणाम कर्णाने आपलं धनुष्य हातात घेतलं, पण अर्जुनानं तेवढ्यात बाण मारला. मारल्यानंतर दानशूर असा असणारा कर्ण धारातीर्थी पडला. कारण कर्म चुकलं की पाप पुण्य तुझे हाती. Kumare